डॅडी कुठे गेलं? असं कसं गायब झालं? नाही नाही नाही, मला भास झाला असेल. भास कसा होईल? मला का त्यांची रोज आठवण येते? बॅग झाली, घे बाजूला घे ती. आशा, ही नुसती इस्तवाची धग तुझ्या पायाला लागली तर एवढा त्रास झाला. इस्तवच पायाला लागला तर काय होईल? हे बघ, तुझी पोरगी तिजू आमची सुनबाई आमच्या घरातही विसरू नकोस. लिंगोबाचा पत्ता जर आम्हाला सांगितला नाहीस, हा इस्तव तिच्यापर्यंत जायला येळ लागणार नाही. छत्री लाईट बंद कर. सखा मामा इथं काय करतोय? हॅलो पप्पा, कुठे हो तुम्ही? जेवणाच्या वेळी निघून गेल्यावर तुम्ही घरी येणार आहे का? तर भुकेनं माझ्या पोटात कावळे वरडतात. फक्त 10 मिनिटं थांब, 10 मिनिटं आलो लगेच. 10 मिनिट बी येळ नाही माझ्याकडे. तुम्ही लगेच निघायचं. अगं 10 मिनिटं थांब म्हणलं, आलो लगेच. ठेव तू फोन. लवकर या पप्पा. काय करू? घरी जावावं का? आता आलो इथपर्यंत तर आज जाऊन बघावं. उगाच मला शंका राहील नको. काय काय माणसांना मरण ओढून घ्यायची हौसच असते. अरे सखा मामा, इकडे येऊ नको, नाही तर तुला आम्हाला कायमचा संपवावं लागेल. हॅलो पप्पा, निघाले का हो तुम्ही? अगं येतो इथनं डायरेक्ट हेलिकॉप्टर करतो आणि येतो घरी. हा 10 मिनिटं पण थांबायला अजिबात तुला वेळ नाही. अर्क तुझं पप्पी पण का नाही? पण डॅडी तर इथंच होतं. असं कुठं गायब झालं?